नमस्कार, मी सायली. युगंधर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगंधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. कब देगा सिलेंडर? कब देगा सिलेंडर? राज्यभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उल्हासनगर शहरात गॅस टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. घरगुती वापरासाठी गॅस मिळण्यात अडचणी येत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की गॅस टंचाईमुळे केवळ घरगुती स्वयंपाकच नाही तर चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स आणि लहान हॉटेल व्यवसायही ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान अकोला येथे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून अमरावतीमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे परिस्थितीची तीव्रता अधिकच अधोरेखित झाली आहे. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. सर्वांना जय भीम, जय शिवराय. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनीच्या आदेशानुसार आम्ही जो देशामध्ये शहरामध्ये जो LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्याबद्दल आंदोलन केलेलं आहे आणि प्रांत ऑफिसला आम्ही तसं निवेदन दिलं आहे की ही समस्या जी निर्माण झालेली आहे त्यावरती सरकारने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा आणि जर ते शक्य नसेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गादी सोडावी. मागच्या महिन्यामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी नागपूर इथं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात भव्य मोर्चा काढण्यात आला. आतापर्यंत सरकार जागृत झालेले नाहीये. त्याकरता पूर्ण वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर शहरात असेल, जिल्ह्यामध्ये असेल, आंदोलन छेडते आहे. त्या आंदोलनामध्ये आमच्या उल्हासनगर शहराचे उज्ज्वलजी महाले, शेषरावजी वाघमारे साहेब आहेत, आमच्या महिला अध्यक्ष रेखाताई उबाळे आहेत आणि आमचे दिवाकर असतील, प्रकाश भाऊ, किशोर पाटील आणि सर्वच महिला सर्वांनाच या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि शासनाला जागृत करण्याचं काम या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि इथले आपले प्रांत अधिकारी शर्माजींनी पण सांगितले की मी समजून घेतलेलं आहे की इथला ब्लॅकमेलिंग जो प्रकार चाललेला आहे उल्हासनगर शहरामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जो गॅसचा ब्लॅकमेलिंग प्रकार चाललेला आहे, इथल्या सामान्य जनतेला जो अडचण चालली आहे त्या अडचण त्यांनी समजून घेतलं आणि या शासनाला जागृत करण्याचं काम या देशाचे पंतप्रधान असतील, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, ते दाखवत नाही आहे की आज महागाईचा प्रकार किती वाढलेला आहे, लोकांच्या सामान्य लोकांच्या गरजा किती आहेत, की गॅस सिलेंडर काय महत्त्वाचं आहे हे त्यांना परिस्थिती. आज छोटे छोटे व्यवसाय आमच्या शेषराव वाघमारे साहेबांनी सांगितलं की छोटे छोटे व्यवसाय असेल त्यांचे हॉटेल्स बंद आहे. त्या हॉटेलमध्ये कर्मचारी काम करणारे वेटर असतील, त्यामध्ये सामान्य जनतेची चूल बंद होते की गॅस सिलेंडरमुळे. आणि या समस्या जर सॉल्व्ह करायचं असतील, याला निवाळा करायचा असेल तर या सरकारने जर जमत नसेल तर त्यांनी आपला राजीनामा द्यावा. हीच आदरणीय बाळासाहेबांचा मेसेज हा आम्ही शासनाला पोहोचवतोय. एवढंच बोलतोय. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.